आधुनिक शेतीची कास धरत आजकाल अनेक शेतकरी लाखोची उलाढाल करताना दिसतात. शिक्षण झाले की नोकरीच्या मागे न लागता महाराष्ट्रात अनेकांनी शेती करणं पसंत केल्याचं आता अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. साताऱ्यातील पाडळी या गावातील युवा शेतकऱ्याने कंपनीची नोकरी सोडून आपल्या 3 एकर क्षेत्रात कोरफड लागवड केली आहे. कोरफडला आंतरराष्ट्रीय मागणीमुळे त्याचबरोबर देशांतर्गत कोरफडीचे अनेक पदार्थाची मागणी होत असल्याने त्यातून मोठा फायदा या युवा प्रगतशील शेतकऱ्याला झाला आहे. केवळ कोरफडीतून या प्रगतशील शेतकरी ऋषिकेश ढाणे यांनी वर्षाला कोट्यवधीची उलाढाल केली आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची अधिकची माहिती. नमस्कार, मी ऋषिकेश जयसिंग ढाणे. साताऱ्यापासून जवळ पाडळी कंसात निनाम अशा गावामध्ये आपण आहोत आता सध्या. तर आपण बघतोय ॲलोवेराचा हा प्लॉट आहे. ॲलोवेरा इथं मल्चिंगवर केलेला आहे. काही ठिकाणी रेग्युलर लागवड ॲलोवेराची केलेली आहे. बांधावरती आपण सगळ्या बांधांवरती आपण ॲलोवेराची लागवड केलेली आहे. जवळपास बांधांवरती आपण 15,000 प्लांट आपण लावलेले आहेत. इतर शेतीमध्ये आणि बांधावरची मिळून जवळपास 3 एकर ॲलोवेरा आपण सध्या आपल्या क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे. बऱ्यापैकी 2007 सालापासून मी ॲलोवेरा फार्मिंग करतोय, ॲलोवेरा लागवड करतोय. काय त्यामध्ये लागवड करताना आपल्याला काही अडचणी आल्या किंवा विकताना सुद्धा सुरुवातीच्या वेळेत काय अडचणी आल्या, तर आपण सुरुवातीला पानं विकायचो, झाडं विकायचो, अख्खी रोपं विकतोय आजही त्याची. तर हे करत असताना आपल्याला ॲव्हरेज ऊसापेक्षा जास्त पैसे निश्चितच मिळायचे. म्हणजे एकरी 3-4 लाख रुपयापर्यंत आपण नेट प्रॉफिट सुद्धा मिळवलेला आहे. पण याच्या पुढे जाऊन थोडासा वेगळा विचार मी केला की याचे बाय प्रोडक्ट आपण बनवून विकायला लागलो. त्यानंतर आपल्याला आपला रेशो पण वाढला आणि आपला त्या पिकावरचा होल्ड पण वाढला की चला काही नाही कुठे विकलं गेलं तरी आपण ह्याचे बाय प्रोडक्ट निश्चितच बनवू शकतो. मग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मी प्रायोगिक तत्वावरती सोप बनवले होते, चांगल्या दर्जाचे सोप बनवले होते. ॲलोवेरा नीम सोप बनवला होता. ॲलोवेरा बरोबर अजून 1-2-3 कॉम्बिनेशन करून चांगले ट्रान्सपरंट सोप पण बनवले होते. त्याच्याच बरोबर आपण चांगल्या दर्जाचे सॅनिटायझर पण एका कंपनीला मधल्या काळामध्ये दिलेलं होतं. ॲलोवेरा प्लस अल्कोहोल प्लस अजून काही गोष्टी बॉडी ऑइल वगैरे ऍड करून आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये एक चांगला मनी जनरेटच्या माध्यमातून केलेला होता. सुरुवातीच्या काळामध्ये आपण ॲलोवेरा ज्यूस सुद्धा काही कंपन्यांना विकत होतो. त्याच्याच बरोबर सांगायचं झालं तर ॲलोवेराचे चांगल्या दर्जाचे शॅम्पू बनवू शकतात. त्याच्याच पुढे जाऊन आता आपण ॲलोवेरा बेस एक फिश ऑइल बेस पेस्टिसाइड पण चांगलं बनवतोय आणि ती बल्क क्वांटिटीमध्ये आपण काही कंपन्यांना सप्लाय करतोय. तो आपला एक चांगला आता बिझनेस सेट झालेला आहे. त्याच्याच बरोबर टेक्निकल स्प्रेडर म्हणजे पसरवण्यासाठी जे प्रोडक्ट असते शेतीमध्ये वापरण्यासाठी ते सुद्धा आपण बनवतोय आणि ते सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये सप्लाय करायचं काम करतोय. तर मला शेतकरी बांधवांना वारंवार हे सांगू वाटेल की शेतीकडे आपण एक व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे किंवा एक बिझनेस म्हणून त्याच्यासाठी तेवढा वेळ दिला पाहिजे आणि त्यामधले बारकावे त्या गोष्टी आपण शोधल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी आपण राबवल्या पाहिजेत. प्रॉपर वेने पानं विकणं किंवा बाय प्रोडक्ट बनवणं हे जर गोष्टी व्यवस्थित झाल्या तर काही करोडमध्ये सुद्धा ह्या पिकामधून आपल्याला निश्चितच फायदा मिळालेला आहे. सध्या आपण एका कंपनीशी बोलणं आपलं झालेलं आहे. बऱ्यापैकी सगळा आमचा प्लॅन तयार झालेला आहे. तर सध्या आपण काही कंपन्यांच्या हे बघतो, हेअर डाय बघतोय की जे ॲलोवेरा बेस आहेत, पांढरे केस काळे करण्यासाठी वापरले जातात. तर एकदम दर्जेदार ॲलोवेराचा मॅक्सिमम ॲलोवेराचा यूज केलेली एक हेअर डाय आपण लवकरच मार्केटला आणतोय त्या कंपनीच्या माध्यमातून. माझा रोल त्यांना ॲलोवेरा देण्यापासून अजून काही गोष्टींमध्ये आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा तरुण आणि युवकांनी विचार करायला हरकत नाही. अनेक भरपूर उत्पादन असे आहेत की जे ॲलोवेराच्या माध्यमातून आपण बनवून डायरेक्ट एंड युजरपर्यंत विकून आपण मोठ्या प्रमाणात मनी जनरेट करू शकतो. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.